नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुदेव वडेराव. हे जे तुरीचं शेत दाखवत आहे माझं मौजा दिघी, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. चांदूर रेल्वे ते एरणगाव रोडवरील शेत असून या शेतामध्ये मी आपला तूर दाखवू इच्छितो. यामध्ये तूर आहे ही सुयान 17 माझं स्वयं संशोधनातून मी तयार केलेली तूर लावलेली होती आणि लावलेली आहे 10 फूट बाय अर्धा फूटमध्ये याची टोकन पद्धतीने लावलेली आहे. आणि अशा प्रकारची ही तूर आहे. या तुरीला एकदा फक्त खत दिलेलं आहे आणि 3दा फवारणी केलेली आहे. मित्रांनो, आता कालच याची एक फवारणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी प्रोफेशनल फास्ट प्लस सायपरमेथिन 40 मिली, 0050, एक मायक्रोन्यूट्रॉन आणि एक बुरशीनाशक आणि अशा प्रकारचं आणि एक माझा स्वयं संशोधनातून रोई डुकरी जनावरांसाठी केलेला फॉर्म्युला तो याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. आणि अशा प्रकारचे 6 ते 7 प्रकारचे मी औषधं याच्यामध्ये मी काल फवारणी केलेली आहे. आणि एका महिन्यातच ही तूर कशा प्रकारची बनलेली आहे आपण पाहू शकता. याला फुलं 5 जानेवारीला पूर्णपणे तुरीला फुलं होती आणि ते कन्व्हर्ट करण्यासाठी मी एक फवारणी घेतली होती आणि त्या फवारणीने कशा प्रकारच्या शेंगा पूर्णपणे कन्व्हर्ट झालेल्या आहे. मित्रांनो, पाहू शकता पूर्णपणे भरलेल्या अवस्थेमध्ये शेंगा आहे. पण तूर किळक यावर्षी किळी होण्याचं प्रमाण जास्त राहील याच्यासाठी मी काल फवारणी घेतलेली आहे. सध्या स्थितीमध्ये तुरीमध्ये अळी वगैरे काहीच नाही, तरी पण एक फवारणी घेतली ज्यामुळे दाण्याचा आकारमान वाढेल. तुरीवर बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही, कारण ढगाळी वातावरण आहे, जमिनीत ओल आहे, हवेत आर्द्रता आहे. सर्व एकंदरीत विचार करता मी तिसरी फवारणी सहज एक शेवटली म्हणून घेऊन टाकली, कारण तुरीची क्वालिटी ही चांगली राहिली पाहिजे आणि तुरीचे दाणे किडक नाही झाले पाहिजे याच्यासाठी मी एक फवारणी घेतली आहे. कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची शेती करण्याचा हा माझा प्रयोगात्मक. मी प्रत्येक गोष्ट आपला यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद.